जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम, राम राम हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। मागच्या वेळी आपण 7व्या अध्यायाचा 4था श्लोक बघितलेला. आय एम शुअर तुम्हाला तो थोडा कॉम्प्लेक्स वाटला असेल आणि बरेच प्रश्न असतील. तर एक काही प्रश्न असेल तर आपण बघूया त्याबद्दल, किंवा कोणी रिकॅप करू शकलं त्याबद्दल तर तर बरं पडेल. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा प्रभू. प्रभू आपण 7.4 श्लोक बघितलेला. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की डायरेक्ट इथे भगवंत आपली पॉवर आणि पोझिशन सांगतात आहे. अगोदर त्यांनी सांगितलं की हे जे ज्ञान मी देतोय तुम्हाला ते खूप गुळ आहे, सिक्रेट आहे, आणि खूप दुर्मिळ लोक असतात त्यांना हे ज्ञान जे आहे ते माहीत म्हणजे समजतं, आणि त्याच्यामध्ये त्यांच्यापैकी खूप असतं त्यांना भगवत प्राप्ती होती. हे 7.1 to 7.3 पर्यंत बघितलं आपण. पण 7.4 पर्यंत डायरेक्ट ही हॅज इंट्रोड्यूस, ही हॅज गिव्हन हिज पोझिशन अँड हिज स्ट्रेंथ. आणि नंतर इन टर्म्स ऑफ
आपण बघितले पंचमहाभूत जे आहेत जे क्रिएट झाले, आकाश, वायू, पृथ्वी, जल, अग्नी आणि मन, बुद्धी, अहंकार, हे 8 मेन जे आहेत ते दॅट रिप्रेझेंट्स ते त्यांच्यापासूनच आलेत. आणि आपण ओव्हरऑल बघितलं की आणखीन ऍडिशनली आपल्याकडे आणखीन टोटली 24 तत्व आहेत ते आपण बघितले. हे आपण बघितलं आणि सृष्टीचा निर्माण कसा झाला हे सगळं या 24 एलिमेंट्स मधनं बघितलं आणि त्यांचं रिलेशन काय ते सगळं बघितलं आपण. आणि आपण मेनली बघितलं का जीव, प्रकृती, जीव आणि परमात्मा म्हणजे जगदीश, या ऑर्डर मध्ये आपण बघितलं की प्रकृतीपेक्षा उच्च जीव आहे आणि जीवापेक्षा उच्च परमात्मा आहे. एवढं माझ्या लक्षात आलं आणि आपण खूप डिटेलमध्ये बघितले ते एलिमेंट्स. तर ते थोडे डायजेस्ट व्हायला कठीण होते, बट इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. बरं. खूप खूप छान, खूप छान समराईज केला. कोणाला ह्या जी ऑर्डर सांगितली आहे ना कृष्णाने पृथ्वीपासून अहंकार पर्यंत, त्या ऑर्डर मधलं एक रिलेशनशिप कळली आहे का? ती ती ऑर्डर का आहे म्हणून त्यांनी रॅन्डमली आधी अहंकार, मग वायू, मग पृथ्वी, मग बुद्धी, मग आकाश असं का नाही सांगितलं? त्यांनी ती स्पेसिफिक ऑर्डर का सांगितली त्यांनी? नाही. स्थूल म्हणजे तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये मी जे ऐकलं ते की स्थूल गोष्टीपासून सूक्ष्म गोष्टीकडे जाण्याचं एक बरोबर. एक, म्हणजे तेवढं एक मला कळालं. बरोबर. बेसिकली बाह्य वरून आंतरिक. हा. खूप छान. खूप छान. मग आता पृथ्वी ही पाण्यापेक्षा जास्ती स्थूल आहे ह्याचा अर्थ निघू शकतो, बरोबर? मग पृथ्वी का पाण्यापेक्षा जास्ती स्थूल आहे? असं पृथ्वीमध्ये असं काय जास्ती आहे जे पाण्यामध्ये कमी आहे? वायू. नाही, पृथ्वीमध्ये वायू नाहीये ना. पृथ्वीमध्ये असं काय आहे जे पाण्यात नाहीये? पृथ्वी ही जास्त मटेरियलिस्टिक भौतिक आहे ना. हो, बरोबर आहे. पाणी पण भौतिकच आहे. पण असं काय आहे पृथ्वीमध्ये जे पाण्यात नाहीये? गंध. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. तर आपण जे बघितलं ना, ती ऑर्डर ऑफ क्रिएशन आपण बघितली, ज्याच्यातनं सुरुवातीला शब्दाची निर्मिती झाली. ओके. हे साऊंड म्हणू शकतो आपण, शब्द बोलण्यापेक्षा साऊंडची निर्मिती झाली, ध्वनीची निर्मिती झाली. ओके. तर हे का झालं, कसं झालं वगैरे हा अजून थोडा डीप मध्ये सब्जेक्ट आहे. तो आता आपण थोडा फॉर द मोमेंट आपण भागवतम मध्ये हे जेव्हा जाऊ भागवतम मध्ये त्यावेळी आपण शिकू ते आधी ध्वनी का निर्मिती झाली म्हणून, आणि ध्वनी कशापासून निर्मिती झाली ते पण आपण तिकडे बघून घेऊया. पण फॉर द मोमेंट ना आता ह्या डिस्कशन करता फक्त एवढंच समजून घ्या की ध्वनीची निर्मिती सुरुवातीला झाली. ओके. ध्वनीची जशी निर्मिती होते तर ध्वनीला एक मीडियम लागतं. हा. म्हणजे ध्वनी पसरण्याकरता ते आकाशामार्फत होतं. ओके. आता हे पण फिजिक्सच्या दृष्टीने थोडं डिफिकल्ट असेल अंडरस्टँड करायला, पण फॉर द मोमेंट ना आता आपण त्याचा रिलेशनशिप मध्ये नका जाऊया आपण आता. ओके. आकाशची निर्मिती झाली आहे. ओके. आकाशाच्या निर्मितीनंतर काय होतंय, परत ध्वनी आणि आकाश आणि बाकीचे एलिमेंट्स मिळून नंतर टच, स्पर्श. स्पर्श जो असतो, हम्म. स्पर्शाची निर्मिती होते. ओके. स्पर्शाची निर्मिती झाल्यावरती एक मीडियम लागतं स्पर्श फील करायला, बरोबर? त्यावेळी मग आपली स्पर्श टच हा जो आहे ना, त्वचा वगैरे ह्या गोष्टी मग निर्मिती झाली आहे आणि तिकडे वायूची निर्मिती झाली आहे तिकडे. आता म्हणजे काय झालंय, आकाशामध्ये ध्वनी आहे. ओके. पण आकाशामध्ये टच स्पर्श नाहीये. ओके. ते वायूमध्ये आहे. तर वायूमध्ये ध्वनी पण आहे आणि स्पर्श पण आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण वायूला फील करतो तर वायूला आपण ऐकू पण शकतो. आपण बोलतो ना वारा घोंघावतोय म्हणून. हा. सुसाट वादळ सुटलंय, तर वादळ आपल्याला दिसत नाही, हवा दिसत नाही आपल्याला, पण ऐकू येतो आपल्याला, बरोबर? आणि आपल्याला त्या स्पर्श पण होतो त्याचा. त्याच्यानंतर कसली निर्मिती झाली आहे तर अग्नीची.
अग्नीमध्ये काय आहे, अग्नी जोरात जळत असला तर आपल्याला तो ऐकू पण येतो, स्पर्श पण होऊ शकतो, आपल्याला जळतं पण अंगाला आपल्या, आणि आपल्याला तो दिसतो पण. ओके, तर अग्नीमध्ये रूप पण आहे. ओके, म्हणजे अग्नीमध्ये 3 गोष्टी आहेत, वायूमध्ये 2 गोष्टी आहेत, आणि आकाशामध्ये फक्त एकच गोष्ट आहे. आकाशामध्ये फक्त ध्वनी आहे, वायूमध्ये ध्वनी आणि स्पर्श आहे, अग्नीमध्ये ध्वनी, स्पर्श आणि रूप आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय निर्माण होतं? पाणी. पाण्यामध्ये काय आहे? पाण्यामध्ये 3ही गोष्टी आहेत. पाणी आपल्याला ऐकू पण येतं, पाण्याचा खळखळाट होतो, पाण्याला आपण स्पर्श पण करू शकतो, आणि पाणी आपल्याला दिसतं पण. आणि पाण्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, चव. ओके, रस आहे पाण्यामध्ये. आपण पाणी प्यायल्यावरती आपल्याला पाण्याची चव जाणवते. अग्नीला चव नसते, वायूला चव नसते, आकाशाला चव नसते. ठीक आहे, त्यानंतर पुढे पृथ्वीची निर्मिती होते, आणि पृथ्वीमध्ये अजून एक गोष्ट वाढते, म्हणजे गंध. ओके, पृथ्वीचा वास घेऊ शकतो, पाण्याला वास नाही येत. पाण्यामध्ये काही मिसळलं गेलं तर त्याच्यामुळे पाण्यातनं वास येतो आपल्याला, पण पाण्याला स्वतःला वास नसतो. मग पृथ्वीला वास आहे, पृथ्वीला चव पण आहे, पृथ्वीमध्ये रूप पण आहे, पृथ्वीचा स्पर्श पण होतो, आणि पृथ्वी ऐकू पण येते आपल्याला. हा पृथ्वीमध्ये चव कशी काय ते मला कळालं नाही प्रभूजी. पृथ्वीमध्ये चव आहे ना, तुम्ही माती चाखली तर तुम्हाला ती चव जाणवते ना. काळ्या मातीची चव वेगळी असते, लाल मातीची चव ओके वेगळी आहे, सँडची चव वेगळी ओके आहे. हं? आणि अजून ओके एक ओके. गोष्ट म्हणजे पृथ्वीपासून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात ना. आता जेव्हा आपण झाडावरचं फळ चाखतो तर ते येतं कुठून? पृथ्वीतनंच येतं ना. तर पृथ्वीमध्ये चव आहे म्हणून ती झाडामध्ये येते, आणि झाडामधनं म्हणून ती आपल्याला फळात येते ती आपल्याला. तर म्हणून पृथ्वीमध्ये 5 गोष्टी आहेत. ओके, आणि वायूमध्ये 2 गोष्टी आहेत, आकाशामध्ये फक्त एकच गोष्ट आहे. मन जे आहे, त्या मनामध्ये ध्वनी नाही, स्पर्श नाही, अग्नी रूप नाही, चव नाही, गंध नाही, काही नाही आहे. आणि असं करत करत बुद्धी अजूनही मनापेक्षा सूक्ष्म आहे, अहंकार अजूनही सूक्ष्म आहे. आता हे कन्सिडर करताना ना, आपण जेव्हा स्कूलमध्ये जॉमेट्री शिकलो ना, त्यावेळी कॉन्सेंट्रिक सर्कल्स नावाची एक गोष्ट होती, तुम्हाला आठवत असेल. ओके, कॉन्सेंट्रिक सर्कल कसे असायचे? हा एक सर्कल ड्रॉ केला इकडे, त्याच्यामध्ये अजून एक सर्कल ड्रॉ केला, हा, त्याच्यामध्ये अजून एक सर्कल ड्रॉ केला. तुम्हाला दिसतंय हे स्क्रीनवरती? हो हो प्रभू. प्रभूजी. हा, आता हे जे सर्कल्स आहेत ना, हे असे एका बाहेर एक असे केले ना, तर ह्याच्यात सगळ्यात जो बाहेरचा आहे ना हा सर्कल, हा जो आहे हा अहंकारनी भरला आहे. ओके, शेल म्हणू शकतो आपण. आता ब्रह्मांड हा शब्द जो आहे ना, त्याचा हा एक कंपाऊंड वर्ड आहे. तो 2 शब्दांनी बनले, ब्रह्म आणि अंड. ओके, अंड आपण बघतो ना, एका चिकनचं अंड बघितलं आपण तर कसं असतं ते, ह्या शेपचं असतं. तर ब्रह्मांड सुद्धा एक्झॅक्टली सर्क्युलर नाही, ते एका थोड्याशा ओव्हलच्या शेपमध्ये येते. आणि दुसरी गोष्ट, हे जे नॉर्मल अंड बघतो त्याला आपण फक्त एकच शेल दिसतं आपल्याला, त्याला आउटर कव्हरिंग, पण ह्याला मल्टिपल कव्हरिंग्ज आहेत. ओके, तर त्यामुळे काय होतं, हे जे ब्रह्मांड जे आहे ना, हे कम्प्लीट आहे इन इटसेल्फ. ओके, ईशोपनिषदमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. हे कम्प्लीट आहे, ह्याच्या आतमध्ये सगळं काही आहे, वायू, पाणी, अग्नी वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या ब्रह्मांडाला इतर कोणत्या ब्रह्मांडाची गरज नाही लागत सस्टेनन्स करता. हे ब्रह्मांड जे आहे ना, त्याला कव्हरिंग्ज आहेत वेगळ्या वेगळ्या. ओके, तर सर्वात बाहेरचं जे कव्हरिंग आहे ना, ते अहंकाराचं कव्हरिंग आहे. आता ह्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट असतील समजायला, की अहंकार आपल्याला दिसत नाही, फील नाही करता येत वगैरे, तर त्याचं कव्हरिंग कसं असू शकतं? तर तिकडेच ती सूक्ष्म आणि स्थूल ही प्रकृती समजायला गरज लागते आपल्याला. तर आपण आहोत ह्या इकडे, हा जो एक डॉट दिसतोय तुम्हाला एकदम सर्कलच्या आतमध्ये डॉट, तो आपण आहोत. तर आपण एक 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 कव्हरिंग जे आहे ना, ते बाहेर तोडत 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 आपण जेव्हा जाऊ ह्या अहंकाराच्या पलीकडे,
तेव्हा आपण ह्या ब्रह्मांडाच्या पलीकडे नंतर मग आपण मटेरियल युनिव्हर्सच्या बाहेर आपण जाऊ शकू. तर अहंकार हा माणसातला सगळ्यात मोठा शत्रू का म्हणतात, तर तो सगळ्यात डिफिकल्ट आहे ब्रेक करायला आणि तो सगळ्यात शेवटी ब्रेक होतो. त्या कव्हरिंगच्या बाहेर जाणं इतकं डिफिकल्ट असतं. ओके. प्रभुपादांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की अहंकार इतका डिफिकल्ट आहे ब्रेक करायला की मनुष्य जेव्हा अतिशय हाय लेवलला पोहोचतो स्पिरिच्युअल लेवलवरती, तरी सुद्धा अहंकार त्याची पाठ सोडत नाही. आणि ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम अहंकार एकाला असं जाणीव करून देतो की बाबा तू स्वतःच देव आहेस म्हणून. हा, तू नॉर्मल आत्मा नाहीयेस, तू स्वतः देव आहे अशीही जाणीव करून देतो. आणि अशी जाणीव झाल्यावरती जेव्हा त्याला विश्वास बसतो त्याच्यावरती, परत मग त्याचं खाली अधःपतन चालू होतं त्याचं. एवढा तो अहंकार डिफिकल्ट आहे ब्रेक करायला. ठीक आहे. तर ही झाली ती सूक्ष्म ही ची कसं काढायचं मला माहिती नाहीये अनोटेशन. हा, ओके. तर ही झाली रिलेशनशिप. हे सगळे एलिमेंट जे सांगितलं ना त्यांचं सगळ्यात टॉपला कोण आहे, सगळ्यात बॉटमला कोण आहे, सगळ्यात डिफिकल्ट कोणता आहे ब्रेक करायला, सगळ्यात सिम्पल कोणता आहे ब्रेक करायला. ठीक आहे. आणि डिस्ट्रक्शन जेव्हा होतं, संहार जेव्हा होतो ब्रह्मांडाचा, तेव्हा सुद्धा या रिव्हर्स ऑर्डरमध्ये होतो. पृथ्वीमध्ये असं काय आहे जे पाण्यात नाहीये? हा, गंध. तर पाणी त्या गंधाचा नाश करून टाकतं. आणि पृथ्वीमध्ये ते जे आहे जे डिफरंट आहे पाण्यापासून, त्याचाच नाश झाल्यावरती मग पृथ्वीचा काही इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी उरत नाही, ती पाण्यामध्ये विलीन होते. असं करत 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 ते लास्टला आकाश वगैरे सगळ्यांचं डिस्ट्रक्शन होतं. ठीक आहे. एकच अगदी छोटीशी गोष्ट सांगतो. आपण ह्याच टॉपिक वरती आलोय. आपण एक असं ना इमॅजिन करा, एक बालदी घेतलेली आहे, टब घेतलाय, पाणी भरलंय त्याच्यामध्ये वगैरे, आणि त्याच्यामध्ये ना 10-15 असे बॉल्स टाकून ठेवा त्याच्यामध्ये. आणि ते बॉल तुम्ही टाकल्यावरती ना तो एक बॉल म्हणजे ब्रह्मांड झाला असं समजा तुम्ही. एक बॉल म्हणजे एक ब्रह्मांड. त्या बॉलच्या आतमध्ये सगळं काही आहे. त्या बॉलला दुसऱ्या बॉलची गरज नाहीये जगण्याकरता. त्यामुळे ईशोपनिषदने सांगितलेलं आहे की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तो कृष्ण जो आहे तो संपूर्ण आहे. तो त्याच्यामध्ये असं काहीही नाहीये जे त्याच्याकडे नाहीये. ओके. म्हणजे त्याच्याकडे म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी त्याच्यात नाहीये. आणि तो जे पण बनवतो ते पण संपूर्ण बनतं. म्हणजे एकदा एक गोष्ट त्यांनी बनवली की ते संपूर्णपणे इंडिपेंडेंटली काम करू शकतं. आणि एवढ्या सगळ्या संपूर्ण गोष्टी बनवल्यानंतर सुद्धा तो संपूर्ण राहतो, पूर्णमेवावशिष्यते. तर हे जे ब्रह्मांड आता बनलेलं गेलं आहे त्यांनी असं बनवलेलं आहे की इंडिपेंडेंटली फंक्शन करू शकतं. एवढ्या इंडिपेंडेंटली फंक्शन करू शकतं की काही लोकांना असं वाटतं की देव अस्तित्वात नाही, देवाची गरजच नाहीये, देवाने सृष्टीची निर्मिती केली आणि देव मेला. हे अशा प्रकारचे त्यांच्याकडे विचित्र विचार येतात त्यांच्या मनात आणि त्यांना वाटतं आपण किती ग्रेट थिंकर्स आहोत आपण, आणि स्वतःला मग सायंटिस्ट वगैरे समजतात ही लोक. हरे कृष्ण. हा, सीमा माताजी बोला. हा, सो बेसिकली मल्टिपल ब्रह्मांड आहेत का भगवान कृष्ण हो, भगवानांनी? अगदी बरोबर. ती ब्रह्मविमोहन लीला सांगितलेली आठवते. ब्रह्माला वाटलेलं की अरे हा कसला देव, उष्ट्या हाताने सगळ्यांचं जेवतो. हा, जेव्हा कृष्ण त्यांच्या गोपांबरोबर वासरू घेऊन गेलेला बाहेर, हा, तर त्यावेळी कृष्ण काय करत होता माहितीये? तुम्ही कधी बघितलंय कोणत्या देवाला किंवा देवतेला उष्ट्या हाताने खातो, उष्ट्या दुसऱ्याच्या प्लेटमध्ये हात घालतो आणि जेवतो, अशी कधी लीला कधी ऐकलीये तुम्ही? ही कृष्णच करू शकतो असं. तर आपण तर विमोहित होऊच होऊ, आपण तर अगदी तुच्छ लेवलचे आहोत आपण, पण ब्रह्मासारखी व्यक्ती पण विमोहित झालेली. त्याला वाटलेला असा कसा देव? हा, कृष्ण काय करत होता हे वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे.
अशी ही 5 बोट आहेत ना, तर एका दोन बोटांच्या मध्ये तो एक हे ठेवायचा, लोणचं ठेवायचा, दुसऱ्या बोटामध्ये अजून काहीतरी ठेवायचा, आणि इकडे एका बोटांनी असा भात खायचा, दही भात खायचा, आणि इकडनं असं लोणचं खायचं थोडंसं. ही पद्धत पण किती मस्त निराळी आहे बघा. आणि हे असं बघितल्यावरती आज स्वतःला आपल्या मुलांनी जर अशा पद्धतीने जेवलं तर आपल्याला वाटलं ही काय पद्धत आहे म्हणून, पण कृष्ण ते करायचं आणि सगळ्यांचं जेवण तो एकत्र मिक्स करायचं आणि सगळे एकत्र खायचे. ओके. तर ब्रह्मा विमोहित झाला. ब्रह्मा बोलला हा कसला देव आहे, हा थोडीच असा देव असू शकतो, मी ह्याची परीक्षा घेणार म्हणून. तर तो खाली उतरला आणि कृष्णाच्या वासरू जे होते, बाकी सगळे गोपांचे पण वासरू जे वगैरे होते ते थोडे लांब गेले घास गवत खायला. तर एका गोपाला आठवलं की अरे ते खूप लांब गेलेले आहेत, त्यांना घेऊन येतो मी म्हणून. तर कृष्ण बोलला थांब, तू बस, तू खा, तू जेव, तू, मी घेऊन येतो म्हणून. तर कृष्ण गेला आणि वासरू सगळ्यांना घेऊन आला. तर येऊन बघितलं तर तोपर्यंत सगळे गोपा जागेवरती नव्हते. आणि तो इकडे तिकडे बघायला लागला, तर त्याला एक अशी कानातली कुंडल असते ना, ती दिसली. आणि त्यांनी ओळखलं हे ब्रह्माचं काम आहे म्हणून. तर ब्रह्मा खाली आलेला तोपर्यंत, आणि त्यांनी सगळ्या गोपांना नेलं आणि एका वेगळ्या ठिकाणी ठेवून दिलं. आणि वेगळ्या ठिकाणी तो ठेवून परत येईल तर त्याला फक्त 1 सेकंद लागलेला हे सगळं करण्याकरता. तोपर्यंत पृथ्वीवरचा 1 वर्ष उलटून गेलेला. आणि हे कसं ना, ते पण भागवतम मध्ये आल्यावरती शिकू की स्वर्गामधला 1 सेकंद म्हणजे इकडची किती किती वर्ष, आणि त्याच्यावरती जे महरलोक, तपलोक, जनलोक आहेत त्याच्यामधला 1 सेकंद म्हणजे इकडची किती वर्ष, ते पण आपण बघू. तर ते आल्यावरती 1 सेकंद झाला तोपर्यंत 1 वर्ष उलटून गेलेला. तर कृष्णाने ह्या 1 वर्षात काय केलं की त्यांनी सगळ्या गोपांचे वेश धारण केला आणि स्वतःला एक्सपांड केलं. एक नाही, असे मल्टिपल कृष्ण झाले आणि प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या गोपाचा वेश घेतलेला आणि आपापल्या घरी तो गेलेला. आणि 1 वर्षभर त्याचे आई वडील, त्या मुलांचे, गोपांचे आई वडील त्या मुलांची सगळी देखभाल करत होते, जो स्वतः कृष्णच होता. आणि 1 वर्ष उलटून गेल्यानंतर म्हणजे ब्रह्मा खाली परत आल्यानंतर, म्हणजे ब्रह्माचा 1 सेकंद झाल्यानंतर तो परत तिकडे त्याच जागी आला बघायला की बाबा आता काय होतंय बघूया म्हणून. तर तिकडे परत सगळे गोपा एकमेकांशी खेळत बसलेले वगैरे. तो तो चकित झाला की अरे ह्यांना तर मी आत्ता ठेवून आलो तिकडे, आणि आता हे परत इकडे ह्याच्याबरोबर खेळतायत, हे असं कसं म्हणून. आणि नंतर मग तो असा पूर्ण भ्रमित झाल्यानंतर मग कृष्णाने त्याला स्वतःचं रूप दाखवलं. आणि हे प्रत्येक गोपा जे उभे होते कृष्णाच्या बाजूला, त्याच्यातनं प्रत्येक गोपातनं असा एक एक विष्णू बाहेर आलेला. ओके. आणि मग ब्रह्मा चक्रावला आणि मग त्याला समजलं की बाबा आपण ज्याला ऑर्डिनरी समजतोय तो कोणी दुसरा कोणी नाहीये, तो परमेश्वर आहे म्हणून. आणि मग ब्रह्माने स्वतःचं मुकुट कृष्णाच्या पायावरती ठेवलं आणि माफी मागितली. त्यावेळी कृष्णाने बाकी सगळे जे वेगळे वेगळे ब्रह्मांड होते त्या ब्रह्मांडातल्या सगळ्या ब्रह्मांना बोलवलं तिकडे. आणि ते सगळे आले आणि कृष्णाला बोलले, कृष्णा मी तुझी काय सेवा करू सांग म्हणून. तर कृष्ण बोलला काय नाही, सगळ्यांना तुम्हाला एकत्र बघायची इच्छा झालेली म्हणून बोलवलं. तो जो आपल्या पृथ्वीचा, आपल्या ब्रह्मांडाचा जो ब्रह्म होता, त्यावेळी त्यांनी सगळ्या या वेगळ्या वेगळ्या ब्रह्मांना जेव्हा बघितलं त्यावेळी तो एकदम अजून कन्फ्युज झाला की हे काय चाललंय म्हणून. मग कृष्ण त्याला बोलला की बाबा ह्या सृष्टीमध्ये तू एकटाच ब्रह्म नाहीयेस, असे भरपूर भरपूर ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडाला एक ब्रह्मा आहे. आणि मग ते बाकीचे ब्रह्मा निघून जातात आणि मग तो आपला जो ब्रह्मा आहे तो त्याची स्तुती गातो, जी म्हणजे ब्रह्मसंहिता. ओके. आणि ती ब्रह्मसंहिता ओके कृष्ण. अतिशय अतिशय सुंदर आहे. तुम्हाला मी लिंक पाठवीन ग्रुप वरती, पण प्लीज वाचा. ठीक ठीक आहे, डिफिकल्ट आहे ते समजायला, पण प्लीज वाचा ते तुम्ही. त्यामुळे भरपूर ब्रह्मांड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण आपली शास्त्र कधी वाचलीत नाहीत आपण, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मायथॉलॉजी वाटतात आपल्याला. हरे कृष्ण. आपण प्रभू एक प्रश्न होता. हा, जे ब्रह्मांड आहेत, मग भगवद्गीता आपल्या ब्रह्मांडामध्ये सांगितली गेली की सगळ्या ब्रह्मांडामध्ये सांगितली गेली? एक्सलंट प्रश्न, एक्सलंट प्रश्न. तर कृष्ण जो आहे ना,
ही जी त्याची लीला जी आहे ना, वेगळ्या वेगळ्या म्हणजे तो ब्रह्मांडामध्ये कंटिन्युअसली त्याची लीला चालू असते. ह्या लेवलचे जे डिटेल्स आहेत ना, हे तुम्हाला चैतन्य चरितामृत मध्ये सापडते. हे इकडे भागवतम पण ह्या लेवलचे डिटेल्स देत नाही. तर कृष्ण जो आहे, ओके, त्याचे पार्षद जे आहेत, ज्याला नित्यसिद्ध म्हणतात, ओके, जे अर्जुन वगैरे सारखी जी लोक आहेत ना, हे कृष्णाबरोबर कॉन्स्टंटली वेगळ्या वेगळ्या ब्रह्मांडामध्ये त्यांची कॉन्स्टंटली लीला चालू असते. इकडे लीला संपली की दुसऱ्या ब्रह्मांडात, मग तिसऱ्या ब्रह्मांडात, हे कॉन्स्टंटली चालू असतं. त्यामुळे कृष्ण बोललाय ना 4थ्या अध्यायात की ही विद्या मी आधी सूर्यदेवाला दिलेली, आणि नंतर मग इक्ष्वाकू, मग मनू, अशी करत करत आली, पण नंतर ती लोप पावली ही विद्या, म्हणून मी आता ती तुला परत देतोय म्हणून. हरे कृष्ण. आपण 5वा श्लोक बघून घेऊया. आज आपण बराच वेळ ह्याबद्दल बोललेलं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी, ओके, आम्ही एक डिस्क्लेमर म्हणून सांगतोय तुम्हाला आत्ताच. तुम्ही आता जेव्हा भगवद्गीता चालू करताय ना शिकायला, तर म्हणजे आतापर्यंत जे आपण शिकलो ना, ते फक्त फंडामेंटल लेवलचं नॉलेज होतं. आता जे आपण जे बघणार आहोत ना, ते आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे हे. ओके, इट इज नॉट सिम्पल टू अंडरस्टँड. कारण दोन गोष्टी असतात. एक तर तुम्ही सायंटिफिकली एक्सपेरिमेंट किंवा लॉजिकली तुम्ही शिकू शकता. दुसरं असतं शब्द प्रमाण असतो, की आपल्याला ज्या व्यक्तीने हे सगळं बघितलेलं आहे, ज्या व्यक्तीला हे सगळं माहित आहे, त्यांनी आपल्याला जेव्हा शिकवलंय ना, त्यावेळी त्याच्यावरती डाऊट करण्याचा काही पर्पजच नसतो, काही गरज नसते. आपल्याला आई जेव्हा सांगते की मुला खोटं बोलू नये, तर आपण कधी डाऊट करतो का, हा आई तुला काय माहितीये खोटं बोलल्याचे काय काय फायदे आहेत, मी तुला शिकवेन, हे करतो का आपण? आईनी सांगितलंय खोटं नाही बोलायचं, आपण नाही बोलत खोटं. आईनी सांगितले संध्याकाळी जेवायचं, दुपारी जेवायचं, आपण रात्री नवीन जेवणाची पद्धत काढत नाही आपण. त्याचप्रमाणे शास्त्र ही आपली आई आहे आणि कृष्ण आपला पिता आहे. सर्व योनिष कौंतेय मूर्तयः संभवन्ति या तासाम ब्रह्म महत्योनिर अहम बीज प्रदपिता. अहम बीज प्रदपिता, सर्व प्राणी मात्रांना बीज देणारा मी त्यांचा पिता आहे. कृष्ण पिता आहे, शास्त्र आपली माता आहे. शास्त्रांनी जे सांगितलंय ते 100% एक्सेप्ट करायचं. जर आपल्याला वाटतंय की आपण एवढे मोठे नॉलेजेबल आहोत की शास्त्रावरती आपण डाऊट करू शकतोय, तर आपण समजून घ्यायचं की तो आपल्या अधपतनाचा ती सुरुवात झालेली आहे. म्हणून ह्याला कोणी लोक ब्लाइंड बिलीफ म्हणतील. आय डोंट केअर. ब्लाइंड बिलीफ तुमच्या दृष्टीने असेल, माझ्या पद्धतीने ती निष्ठा आहे. कृष्णाने सांगितलेलं आहे, ते शास्त्रामध्ये डॉक्युमेंट झालेलं आहे. माझा संपूर्णपणे कृष्णावरती विश्वास आहे. कृष्णाला खोटं बोलण्याची अक्षरशः काहीही गरज नाहीये. तो खोटं बोलणारच नाही. हा जेव्हा आपल्याला विश्वास असेल कृष्णावरती ना, तेव्हाच आपल्याला भगवद्गीता समजू शकेल. आपण जेव्हा बोलतो ना की हे लॉजिकल वाटत नाही, ते लॉजिकल वाटणारच नाही तुम्हाला. आपली जी नॉलेजची जी बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीच्या पलीकडे एखादी गोष्ट असली तर ती लॉजिकल वाटणारच नाही. कसं वाटेल आपल्याला की रसापासून पाण्याची निर्मिती झाली म्हणून? रस हे पाण्यामध्ये असतो आणि रस आणि पाणी वेगळं वेगळं आहे हेच समजण्याची आपली लेवल नाहीये. तर लॉजिकली रसापासून पाण्याची निर्मिती झाली हे समजूच कसं शकतं आपल्याला? तर त्यामुळे इट इज नॉट सिम्पल. त्यामुळे आपल्याला फक्त एकच गोष्ट कळली पाहिजे की जर का आपल्याला भगवद्गीता, शास्त्र, भागवतम समजायची गरज असली, तर ऍब्सोल्युटली एकाच गोष्टीमुळे आपल्याला ती समजू शकते. आपला लॉजिक, आपलं नॉलेज, आपलं इंटेलिजन्स, आपला एक्सपिरियन्स, आपले एक्सपेरिमेंटेशन, आपलं सायन्स, कशाचीही आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. काहीही आपल्याला समजून देऊ शकणार नाहीये. ही गोष्ट आपल्याला फक्त एका गोष्टीमुळे समजू शकते, ती म्हणजे कृष्ण कृपा आणि गुरु कृपा. कोणतीही एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला त्याची गरज नाहीये. कोणत्याही एक्सपेरिमेंटेशनची गरज नाहीये. गुरुची कृपा असली ना, तरच हे नॉलेज समजू शकतं. आणि गुरुची कृपा तेव्हाच असेल जेव्हा कृष्णाची कृपा आपल्यावरती असते, आणि कृष्णाची कृपा तेव्हाच असेल जेव्हा गुरुची कृपा आपल्यावरती असते. या दोघांच्या कृपेमुळेच समजू शकतं. आपण जे सुरुवातीला आपण हे सगळं म्हणतो ना, ओम ज्ञान तिमिरांधस्य वगैरे,
हे त्याच्याच करता आपण म्हणतो. आपण हे हे जे आपण श्लोक म्हणतो ना, ओम अज्ञान तिमिरांधस्य, हे त्याच्याच करता म्हणतो की ज्या गुरुची कृपा मला हवी आहे त्या गुरुला मी आधी नमस्कार करतो आणि त्याच्या थ्रूच हे सगळं नॉलेज येऊ शकतं. आणि ते नॉलेज आपल्याला लगेच वाटेल की अरे हे कसं गुरुकडनं नॉलेज येतं, गुरु तर कुठे आहे इकडे आता. हा, तर आपण परमात्मा कोण आहे हे समजू शकतो. परमात्मा सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे आणि तो एकच आहे परमात्मा. त्या परमात्माच्या मीडियम थ्रू हे सगळं आपल्याला नॉलेज मिळतं आपल्याला. आणि पण ते तेव्हाच आपल्याला रिव्हील होतं जेव्हा गुरुची आपल्यावरती कृपा असते म्हणून. त्यामुळे आपल्या इंटेलिजन्सचा बेसिसवरती आपल्याला हे समजेल हे शक्यच नाहीये. आपला इंटेलिजन्स खूप थोटका पडतो त्याच्या पुढे. हरे कृष्णा. मी आज बराच वेळ घेतला हे बोलण्यामध्ये, तर आपण पटकन 5वा श्लोक बघून घेऊया. आज मला नाही वाटत 6वा श्लोक होईल म्हणून. हरे कृष्ण. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. अनुवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपयोग घेतात. हरे कृष्ण. उपभोग घेतात. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने काय केलंय बघा. 4थ्या श्लोकामध्ये कृष्णाने एका त्याच्या एका ऊर्जेचं, एका शक्तीचं आपल्याला ज्ञान दिलं. ती शक्ती कोणती होती? भौतिक शक्ती होती, बरोबर. ज्याच्यामध्ये भलेही त्यांनी फक्त 8 हे एलिमेंट्स सांगितले, पण त्याच्यामध्ये अजून भरपूर भरपूर काही आहे. हा, जे आपण भागवतम शिकताना आपण शिकू. पण हे प्रायमरी 8 आहेत ज्यांचा रिलेशन आपल्याशी ऑन अ डेली बेसिस होत राहतो आणि आपल्याला ते समजू शकतात. तर त्याची ओळख त्यांनी तिकडे करून दिली. आता तो काय बोलतोय की ह्या व्यतिरिक्त अपरेयम इतस्त्वन्याम, त्या व्यतिरिक्त, ओके, काय आहे तर आधीच्या श्लोकामध्ये कृष्णानी त्या प्रकृतीचं ची जी लेवल जी होती त्याची ओळख नाही करून दिली. फक्त ती प्रकृती आहे, त्याच्यामध्ये हे शक्ती आहेत, त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत असं त्यांनी सांगितलं. पण इकडे तो काय बोलतोय त्या प्रकृतीबद्दल की अपरा प्रकृती आहे ती. अपरेयम, अपरा मिनिंग इन्फिरियर आहे ती. इतस्त्वन्या मिनिंग आता त्या व्यतिरिक्त, त्या अपरा प्रकृती व्यतिरिक्त अजून एक प्रकृती आहे. प्रकृती विद्धी मे पराम. विद्धी म्हणजे जाणून घे. काय जाणून घे? की माझी प्रकृती मे पराम, ही अजून एक आहे माझी प्रकृती आहे जी पराम आहे. म्हणजे पराप्रकृती म्हणजे ती सुपिरियर आहे ती. ठीक आहे. जीवभूताम, त्या प्रकृतीमध्ये कोण येतं? जीव येतात. आपण आत्मे जे आहोत त्याच्यामध्ये येतो आपण. महाबाहो हे अर्जुना ययेदम धार्यते जगत. आणि ही जी प्रकृती आहे, हे जे जीव जे आहेत, हे या जगताचे उपभोग घेत राहतात. बाकी जगामध्ये जे आहेत ते. हा झाला त्याचा ट्रान्सलेशन झाला. ओके. तर कृष्णाने दुसऱ्या अध्यायामध्येच, तुम्हाला आठवत असेल, दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने त्याचे प्रश्न संपवले आणि त्याचं शिष्यत्व एक्सेप्ट केलं, त्यावेळीच कृष्णाने आधी सांगितलेलं की हे जे सगळे जे तुम्हाला ते दिसत आहेत राजे, हे अशी कधीच वेळ नव्हती जेव्हा हे नव्हते, आणि कधी वेळ नसेल जेव्हा हे नसतील. आणि नंतर त्यांनी आत्म्याबद्दल सांगायला सुरू केलं. 30व्या श्लोकाबद्दल तो आत्म्याबद्दल बोलत होता तो. आणि आत्म्याबद्दल बोलताना त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला की हा जे सगळे जे जीव आहेत हे सुपिरियर आहेत. बाकी सगळे हवा, पाणी, आकाश वगैरे ह्याच्यातनं, अग्नी ह्याला जाळू शकत नाही, पाणी ह्याला ओलं करू शकत नाही, पृथ्वी ह्याला तोडू शकत नाही वगैरे बऱ्याच काही, वायू ह्याला वाळवू शकत नाही, कोणत्याही वेपननी ह्याला कट करू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याचं कारण काय होतं त्याला सांगायचंय की हे सगळे जे पृथ्वी, वायू, जल, पाणी वगैरे सगळं जे आहे हे इन्फिरियर आहे. ह्याच्या सुपिरियर
आत्मा आहे आणि इकडे कृष्ण त्याची आता आपल्याला ओळख करून देतोय आपल्याला. तर भौतिक विश्व जे आहे हे दोन प्रकृतींनी बनलेले. आता प्रायमरी लेवलवरती जर बघितलं, पहिली आहे आध्यात्मिक प्रकृती. त्या आध्यात्मिक प्रकृतीमध्ये भरपूर भरपूर गोष्टी येतात. ओके, आपण परत जेव्हा भागवतमध्ये जाऊ तेव्हा आपण शिकू हे. पण त्याच्यामध्ये जी प्रिन्सिपल लेवल जी येतं त्याच्यामध्ये आत्मा तिकडे येतो. ठीक आहे. आणि दुसरी आहे भौतिक प्रकृती. तर चौथ्या श्लोकामध्ये त्यांनी भौतिक प्रकृतीबद्दल सांगितलं, पाचव्या श्लोकात तो आध्यात्मिक प्रकृतीबद्दल सांगतोय. ठीक आहे. आणि म्हणून कृष्ण बोलते की मी आता तुला जे ज्ञान देणार आहे, आणि ह्या दोघांचा कर्ता करविता कोण आहे? कृष्ण. त्यामुळे कृष्णाबद्दल जर ज्ञान मिळालं तर आपल्याला ह्या दोघांबद्दल ऑटोमॅटिकली ज्ञान मिळतं. पण तुम्ही फक्त ह्यातलं एकाबद्दल ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला कृष्ण समजेलच असं नाहीये. इकडेच चूक होते. आपण फक्त या भौतिक गोष्टीबद्दल आपण ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो, आध्यात्मिकला बाजूला ठेवतो. त्यामुळे आपल्याला कृष्ण कधी समजूच शकत नाही. आपण जरी कृष्णाला डायरेक्ट समजायचा प्रयत्न केला तरी ह्या गोष्टी डायरेक्टली समजू शकतील आपल्याला. पण आपण कृष्णाला पण समजायचा प्रयत्न करत नाही, आध्यात्मिक गोष्ट पण समजायचा प्रयत्न करत नाही. आपण फक्त भौतिकवरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि म्हणून आपण फक्त भौतिक जगातच अडकून राहतो इकडे. तर कृष्ण आपल्याला हे जे दोन प्रकृती आहेत त्याचं नातं जे आहे त्याचं वर्णन करतो इकडे. ओके, एकाला अपरा प्रकृती म्हटलंय, म्हणजे पृथ्वी जल आकाश वगैरे, आणि परा प्रकृती म्हणजे जीवात्मा. ओके, आपण काय करतो, आपण या पूर्ण पृथ्वीमध्ये जेवढे पण रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा आपण वापर करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की बाबा हे घर माझं आहे, मी ह्याचा मालक आहे. हे शरीर माझं आहे, ह्याचा मी मालक आहे. हे गाडी बंगला नंतर पैसा वगैरे जे काय आहे सगळं माझं आहे, मी ह्याचा मालक आहे. तर मग कृष्ण बोलते ठीक आहे, मालक आहेस तर मालक सारखा राहतो, ह्या जगामध्ये फिरत राहतो. आपल्याला जेव्हा कळतं की आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत, आणि आत्म्याच्या लेवलवरती काम करायला चालू करतो, त्यावेळी मग कृष्णाकडे चालण्याचा आपला मार्ग सुरू होतो आपला. आणि म्हणून आपण ह्या जगामध्ये अडकतच नाही राहत, तर आपल्याला मग नंतर टक्के टोणपे वगैरे जे काय असेल ना ते सगळे आपल्याला इकडेच खावे लागतात म्हणून आपल्याला. आणि हे नॉलेज का महत्वाचं आहे, तर ह्याचा म्हणजे कृष्णाच्या अँगल थ्रू आपण ह्याचा जर प्रॉपर अभ्यास केला तर आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक व्यवस्थित शिकायला मिळतं. म्हणजे असं नाही की आपल्याला भौतिक ह्याच्यामध्ये काय केमिकल्स आहेत, कोणत्या केमिकलचं मिश्रण करून अजून काय नवीन केमिकल होतं निर्माण, त्याचा अभ्यास करून उपयोग नाही. आपल्याला ह्याच्यामागे जो पर्पज ऑफ बिहाइंड द क्रिएशन आहे तो समजणं आवश्यक आहे. आणि तेवढी तरी आपल्याला भौतिक गोष्टीचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि ऑन अ डेली बेसिस आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या जे टचमध्ये असतो ऑन अ डेली बेसिस, तर त्याचा कृष्णाशी काय संबंध आहे हे समजणं पण आवश्यक आहे. आणि मग आपल्याला एव्हरी टाइम आपण जेव्हा श्वास घेतो किंवा पाणी पितो तर त्याचा कृष्णाशी काय संबंध आहे ते पण आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत 7व्या अध्यायामध्ये कृष्ण त्याबद्दल पण आपल्याला सांगतो. आपल्याला अगदी साधीतली साधी गोष्ट म्हणजे जेव्हा पाणी पितो तर पाण्यातली जी चव असते, कृष्ण बोलतो मी ती चव आहे म्हणून. तर जेव्हा आपण दररोज पाणी पिऊ त्यावेळी आपण कृष्णाला आठवण करू शकू आपण कृष्णाची. हरे कृष्ण. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग म्हणतात 13व्या अध्यायाला. तर 13व्या अध्यायामध्ये कृष्णाने परत ह्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि परत ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बोलल्याप्रमाणे कृष्णाने ह्या दोन्ही प्रकृतींचं एकमेकांशी नातं जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपलं जे मूळ अस्तित्व जे आहे ते आपण भौतिक जगातले नाही आहोत आपण. ओके, आपण आहोत आध्यात्मिक जगातले. आता तात्पुरत्या वेळेकरता आपण आध्यात्मिक जगतातून भौतिक जगात आलेलो आहोत आणि त्याचे काही रूल्स आपण फॉलो करायला पाहिजेत आणि आपण नंतर इकडनं बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे. तर कृष्ण ह्याला आधीच्या श्लोकामध्ये त्या प्रकृतीला भिन्ना प्रकृतीरष्टता म्हणतो. हा, भिन्न आहे ती. पण इकडे तो ही मे पराम हा शब्द वापरतो, माझी प्रकृती आहे तो बोलतो. ह्या दोघांमधला फरक जाणून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे.
आणि तुम्हाला आठवत असेल, तिसरा अध्याय आपण जेव्हा शिकलो त्याच्या 42व्या श्लोकामध्ये कृष्णाने मन, बुद्धी, आत्मा, इंद्रिय ह्यांचं रिलेशनशिप सांगितलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं ना की जड प्रकृती जी आहे ना त्याच्यापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. ठीक आहे. तिकडे त्यांनी मुद्दामून अहंकाराचं वर्णन केलं नव्हतं. पण आत्मा, कारण तो आध्यात्मिक आहे, तो ह्या जगताचा नाही आहे, सुपिरियर एनर्जी आहे, पराप्रकृती आहे. म्हणून आत्मा मन बुद्धी अहंकार इंद्रिय जड प्रकृती ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तिकडे इकडे कृष्ण तेच बोलतोय आता आपल्याला, ही पराप्रकृती आहे, ती अपराप्रकृती आहे. पर म्हणजे काय? बियॉन्ड. इंग्लिशमध्ये बघितलं तर पर म्हणजे बियॉन्ड समथिंग. परम जेव्हा आपण म्हणतो तर इट इज बियॉन्ड समथिंग समथिंग. आणि ही जी हे दोन्ही सांगण्यामागे कारण असं आहे की कृष्ण इथे हायलाइट करतोय की हे माझी एनर्जी आहे, ह्या दोन्ही माझ्याच एनर्जीज आहेत. आणि ह्याच्यामधनं तो हेही सांगतोय की मी त्यांचा करता करविता आहे, जे तो 6व्या श्लोकामध्ये सांगेल की कोणतीही गोष्ट ह्या जगात जी आहे, ब्रह्मांडामध्ये आहे किंवा आध्यात्मिक जगतात आहे, ह्या कोणत्याही गोष्टीचं मूळ जे आहे ते इतर आध्यात्मिक आहे किंवा भौतिक आहे. ओके, त्या व्यतिरिक्त कोणती गोष्ट नाहीच आहे. आणि तो बोलतो की ह्या दोन्ही प्रकृतींचा निर्माता आणि संहार करता मीच आहे म्हणून. तर आपल्याला काय आवश्यक आहे ह्या 2 श्लोकांमधनं समजून घेणं की हे काय आहे आणि ह्या दोनचा कृष्णाशी नातं काय आहे आणि कृष्ण कोण आहे, यांचा करता करविता आहे, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण ह्याबद्दल बोलून घेतलंय, पण संक्षिप्त रूपात आपण बघून घेऊ की त्या दोन प्रकृती आहेत, परा आणि अपरा प्रकृती, त्यांचा कृष्णाशी काय संबंध आहे. ओके. तर ह्या संकल्पना ज्या आहेत ना ह्या उपनिषदांमध्ये पण आहेत. ओके. तर मुंडक उपनिषदमध्ये ह्याला अपरा विद्या असं म्हटलंय, म्हणजे भौतिक ज्ञान आहे. जे जे ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या बेसिसवरती आपण केलेले ऍक्शन्स जे आहेत ते आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवत राहते आपल्याला. आता आपण साधी गोष्ट बघून घेऊया. आता आपण एवढं तर समजू शकतो की आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. आता 24 तास जे आपल्याला मिळालेले आहेत त्या 24 तासामध्ये किती वेळ आपण आत्म्याकरता काम करतो आणि किती वेळ आपण शरीराकरता काम करतो? हा, हार्डली 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास वगैरे लोक आत्म्याकरता करत असतील. त्याच्यामध्ये सुद्धा लोक आत्म्याकरता बोलतात पण करतात ते शरीराकरताच. कारण भलेही देवाची पूजा करतील तर लगेच त्यानंतर ते देवाकडे साकडं घालणार की अरे बाबा मला हे दे, अरे पैसा दे, अरे शरीर चांगलं, बुद्धी दे किंवा चांगली हा आजार निघून जाऊन दे वगैरे. जे काही मागणं सुद्धा आहे ते शरीराच्या लेवलवरती असतं. त्यामुळे जेव्हा आपलं बुद्धी, जेव्हा आपल्या इच्छा वगैरे ह्या सगळ्या शरीराच्या भोवतीच म्हणजेच अपराविद्येच्या भोवती फिरत असतात, त्यावेळी आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो की आपण ही अपराविद्या जी आहे त्याच्या पलीकडे जाऊ शकतो म्हणून? तर पराविद्या जी आहे ही श्रेष्ठ ज्ञान आहे, ती आपल्याला या चक्राच्या पलीकडे जाण्यास मदत करते. म्हणून कृष्ण पराप्रकृतीला इकडे ह्याच्याशी रिलेट करतोय आणि आपल्याला सांगतोय की ह्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. भौतिक ज्ञान तर ठीक आहे, भौतिक ज्ञानाची खरी गरज कितपर्यंत आहे? समजून घेणं की बाबा आत्मा आणि शरीराला मी आत्म्याची गरज असेपर्यंत एकत्र कसं ठेवू, किती गरज लागेल. ओके. आणि त्याचा वापर मी कृष्णाकडे जाण्याकरता कसा करू शकतो, तेवढी फक्त आपल्याला आवश्यकता आहे. पण आपण काय करतो, आपण आपल्या लिमिट्स कंटिन्युअसली एक्सटेंड करत राहतो. नाही मला हे पण हवं, मला ते पण हवं वगैरे, आणि आत्म्याला आपण बाजूला ठेवून देतो. म्हणून कृष्ण बोलतोय की प्रकृती विद्ये मे परा, म्हणजे परा प्रकृती आहे ती माझी, उच्च प्रकृती आहे ती, माझ्या दैवी स्वरूपाशी निगडीत आहे ती. ओके. आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी, ह्या दोन्ही प्रकृती आहेत, त्याच्यामधला मुख्य फरक म्हणजे काय आहे, तर चेतना जी असते ना ती भौतिक प्रकृतीमध्ये नाहीये, ती फक्त आत्मामध्येच आहे चेतना. त्यामुळे आत्मा जेव्हा शरीर सोडतो त्यावेळी तर शरीर युजलेस होऊन जातं. आत्मा जेव्हा झाड, पशु, प्राणी, पक्षी, मनुष्य कोणतंही शरीर सोडो,
तो निर्जीव बनून जातो. दगडामध्ये आत्मा नाही आहे, तो निर्जीव आहे. ह्या दोघांमध्ये फरक फक्त चेतनेचा आहे. तो पराप्रकृतीमध्ये सत चित आणि आनंद आहे, अपरा प्रकृतीमध्ये असत आहे, म्हणजे ते नश्वर आहेत. हा, अचित आहेत म्हणजे त्याचा चेतनाचा अभाव आहे त्याच्यामध्ये, आणि निरानंद आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आनंद नाहीये त्याच्यामध्ये. पण दोन्हींचं मूळ काय आहे तर कृष्ण आहे दोन्हींचं. ओके. पराप्रकृती ही त्यांचा म्हणजे जी शाश्वत आहे स्वरूप, म्हणजे परमनंट आहे, त्याचा भाग आहे. अपरा जी आहे ती नश्वर आहे. हे मी स्किप करतो मी, कारण ह्याच्याबद्दल आपण बोललोय. तर भौतिक ऊर्जा आणि म्हणजे अपरा प्रकृती आणि उच्च ऊर्जा म्हणजे पराप्रकृती, ह्या दोघांमध्ये आपण डिफरन्स बघून घेतला. तर हे भौतिक जी त्याची प्रकृती आहे ते कंटिन्युअसली क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन, निर्मिती आणि संहार हे चालू राहतं त्यांचं. ओके. म्हणजे आपण आता बघतोच ना, एक जेव्हा कुंभार असतो, तो कुंभार काय करतो, मडकी बनवतो. तर मडकी बनवण्याकरता तो काय करतो, माती असतो, माती घेतो, त्याच्यात पाणी घालतो, त्याला गरम करतो, जाळतो, त्या वगैरे त्याची माती अशा प्रकारे बनवतो ती, की म्हणजे त्यातनं तो मडकं बनवू शकतो. मडकं आपण नंतर वापरतो, ते नंतर कधी पडतं, फुटतं वगैरे. फुटल्यानंतर काय होतं, त्याची अजून म्हणजे ते छोटे छोटे पीसेस होतात. पीसेस झाल्यानंतर ते क्रश होतात. क्रश झाल्यानंतर परत त्याची माती बनते. परत त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं, जाळलं जातं, त्याला गरम केलं जातं आणि परत मडकं बनतं. तर हे जे क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन आता आपल्याला हे डोळ्यासमोर दिसते म्हणून आपण समजू शकतो. आपल्याला वाटेल अरे पृथ्वी कशी क्रिएट झाली म्हणून, कोणत्याही सायंटिस्टने मला आतापर्यंत सांगितलं कसं नाही वगैरे. तर ते आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. कोणताही सायंटिस्ट बिलियन्स ऑफ इयर्स जगू शकला नाहीये हे बघण्याकरता आणि सांगण्याकरता. त्यामुळे आपल्याला शास्त्रावरतीच विश्वास ठेवला पाहिजे ह्याबद्दल. तर आपण हे जाणून घेण्याचं ऑब्जेक्टिव्ह एवढंच आहे की आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये आपण स्वतःला कसं गुंतवू शकतो ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपण ह्या दोन्ही गोष्टींचा जर आपण कृष्णाशी रिलेशन नाही लावू शकलो तर हे नॉलेज फक्त मटेरियल लेवलवरतीच राहून जाईल. त्याचा उपयोग आपल्याला आध्यात्मिक जीवनात काहीही उपयोग नाही. त्यामुळे तो जो धागा जो आहे ना, ह्या दोघांना लिंक करणारा कृष्णाशी, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. एक वेळ असंही होईल की देर माइट बी धिस मच ह्या लेवलचं टोटल नॉलेज असेल जीवात्म्यांबद्दल किंवा प्रकृतीबद्दल, पण आपल्याला फक्त एवढंच समजलं असेल त्याचं. बट मे बी दॅट ऑल्सो इज इनफ टू गो टू कृष्णा. आपल्याला सगळ्याची नॉलेजची गरज नाहीये. आपल्याला जेवढा नॉलेजची गरज आहे कृष्णापर्यंत पोहोचण्याची, तेवढा नॉलेज आपल्याला मिळालं तरी मोर दॅन इनफ येते. आता जीवात्मे भौतिक ऊर्जाचा उपभोग घेत आहेत, ह्याचा अर्थ काय ते आपण जरा समजून घेऊया. तर आपण काय करतो, आपण ह्या जगतामध्ये आपण जगत असतो. त्यावेळी आपण पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश वगैरे ह्या सगळ्यांचा आपण उपयोग करत असतो. ह्याचा उपयोग आपण आपल्या गरजा, शरीराच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता करतो. त्यामुळे काय होतं, ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम आपल्याला असं वाटतं की आपणच हे शरीर आहोत, आणि आपल्याला मग नंतर एक अहंकार निर्माण होतो. हा, की बाबा मी कसा इंडिपेंडंट आहे बघा, मला पाहिजे तेव्हा मी कोणत्याही गोष्ट निर्माण करू शकतो. बीज टाकलं तर झाड येतं, झाडातनं मी फळ फुलं खाऊ शकतो. हा, आणि आता तर आर्टिफिशियल सीड्स पण बनतात, त्यामुळे आपल्याला झाडापासूनच बीज आलं पाहिजे याची पण गरज वाटत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं आपण रात्र जी इतका अंधार आहे, आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण केली, आपण सगळीकडे कसा प्रकाश निर्माण केलेला आहे. आपण क्लाउड सीडिंग करतो, आपल्याला वाटतं आपण पाणी पण आपण पाऊस पण आपण करू शकतो वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला काय वाटतं, एक आपल्याला वाटतं की देव अस्तित्वात नाही, देवाची काही गरज नाही आहे, आपण इंडिपेंडंट आहोत, देव मेला आहे, देव नसला तरी काय फरक पडतोय आपल्याला, गॉड इज डेड वगैरे असे गोष्टी, असे थॉट्स निर्माण होतात. आणि आपल्याला मग नंतर वाटत राहतं आपण एक इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहोत, आणि हा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. ह्याच्यामुळे काय होतं, आपण अकर्म करू शकत नाही आपण, कारण कोणतंही केलेलं कर्म इधर पुण्य किंवा पाप बनतं. अकर्म शक्यच नाही होत ते करणं.
आणि मग मग पाप आणि पुण्याच्या ह्या चक्रामध्ये आपण कंटिन्युअसली जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकत राहतो आपण. आणि ह्याच गोष्टीला कृष्ण बोलतोय की ह्याच्यापासून तुम्ही मुक्त व्हायला पाहिजे म्हणून. त्यालाच मुक्ती म्हणतात. आपण एक आत्मा आहोत, शरीरामध्ये आपल्याला एक अडकवलेलं गेलं आहे. असं इमॅजिन करा की एक खोली आहे, सहाही बाजूनी, वरती खालती आणि चारही बाजूंनी त्याला पूर्णपणे भिंतीने बंद केलेला आहे, एकही दरवाजा नाहीये. त्यातनं जर आपल्याला कोणाला बाहेर काढायचं असेल तर त्यातनं ती भिंत तोडूनच आपल्याला बाहेर काढू शकेल. तर आपण स्वतःहून ते करू शकत नाही. तर त्यालाच मुक्ती म्हणतात, फ्रीडम म्हणतात, मोक्ष म्हणतात त्याला. हरे कृष्ण. आता मग आपल्याला ह्याचा व्यावहारिक अर्थ काय आहे हे समजणं आवश्यक आहे, की बाबा हा श्लोक एका भक्ताकरता कसा उपयोगाचा आहे म्हणून. ठीक आहे. तर आपण ॲज अ कृष्ण भक्त आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे समजली पाहिजे, म्हणजे आपण शरीर नाही आहोत. आपण कृष्णाच्या पराप्रकृतीचा, उच्च प्रकृतीचा आपण एक भाग आहोत, म्हणून आपण आत्मा आहोत. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं नाही आहे की भौतिक जगात राहतोय तर आपण संपूर्णपणे आपण निग्लेक्ट करू शकतो आपल्या शरीराला. नाही, कृष्ण ते बोलतच नाहीये. कृष्ण बोलतोय ह्या भौतिक प्रकृतीचा निर्मितीच तुमच्याकरता केलेली आहे, तर तुम्ही त्याचा प्रॉपर वापर करून घ्या. पण तेवढाच वापर करा जेवढाची गरज तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची आहे म्हणून. आपण काय करतो, आपण आपल्या गरजा वाढवत बसतो आपल्याला. हा, आपल्याला भलेही एक दोन चपात्या पुरत असतील, पण आपण नाही, आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये जा खायला, त्या जायला खा तिकडे. एक छोटंसं घर पुरत असतं, पण नाही, आपल्याला 10 बंगले हवे असतात, आपल्याला 15 गाड्या हव्या असतात. आपण म्हणजे 24 तास आपण शरीराची एवढी झट झट झटतो आपण, की आपल्याला नंतर 1 मिनिट पण आपण कृष्णाकरता आपण स्पेंड नाही करू शकत, विच इज ऍक्च्युली नॉट द ऑब्जेक्टिव्ह. त्यामुळे हे जेव्हा आपण समजू शकतो आपण आत्मा आहोत आणि आत्म्याच्या करता आपलं प्रायमरी कर्तव्य असलं पाहिजे, शरीराकरता नंतर असला पाहिजे, तर ते समजू शकत नसल्यामुळे कृष्णाकडे जाण्याचा मार्ग आपला डिफिकल्ट होतो. हे जेव्हा आपण समजू शकतो व्यवस्थित, त्यावेळी भक्ती मार्ग स्वीकारणं आपल्याला सोपं पडतं आणि किती महत्वाचं आहे ते कळतं आपल्याला. मग आपण समजू शकतो भौतिक सुख किती इम्पॉर्टंट आहे आणि कृष्णाची सेवा किती इम्पॉर्टंट आहे, कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाला किती कमी महत्व द्यायचं. हरे कृष्ण. आता लास्ट हे आपण बघून घेऊया, जीव आणि भगवान. बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे की मी पण आध्यात्मिक आहे, भगवान पण आध्यात्मिक आहे, म्हणजे मी भगवान का आणि भगवान माझ्यासारखेच का. तर ते तसं नाहीये. भगवान भगवान आहेत, आपण अगदी सूक्ष्म आहोत त्यांच्या पुढे आपण. पण क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या अँगलने आता आपण हे बघून घेऊया. तर शक्तिमान जो असतो त्याच्याकडे शक्ती असतात. तो शक्तिमान त्या शक्तीचा हवा तसा वापर करतो आणि ती प्रॅक्टिस तो वापर करत असतो आणि त्याप्रमाणे तो गोष्टी घडवतो, गोष्टी बनवून म्हणजे क्रिएट करतो किंवा कोणत्या इव्हेंट्स वगैरे असतात त्या घडवून आणतो. ठीक आहे. एखादा जो मोठा बिझनेसमॅन असेल त्याच्याकडे पैशाची शक्ती असते. एखादा पॉलिटिशियन असेल त्याच्याकडे पॉवरची शक्ती असेल. एखादा चांगला स्पोर्ट्स स्टार असेल त्याच्याकडे कलेची शक्ती असेल. तर ज्या पण ज्याच्याकडे शक्ती आहे तो त्याचा वापर करतो आणि बाकीच्या गोष्टी पण घडवून आणतो. तर कृष्ण काय सांगतो, ह्या दोन्ही शक्ती माझ्या शक्ती आहेत, मी ह्यांचा जसा हवा तसा वापर करू शकतो आणि काहीही घडवून आणू शकतो मी, किंवा कशाचाही संहार करू शकतो. तर शक्तिमान हे शक्तींचं सगळं नियंत्रण करतो. तर जीव म्हणून आपण पण भगवानांची एक शक्ती आहोत. त्यामुळे जीवांचं नियंत्रण पण कृष्णच करतो. म्हणून आपल्याला समजू शकतं की स्वतंत्रता नाही आपल्याकडे, आपण भगवानांचे सेवकच आहोत. आणि हे स्वतंत्रता भगवानांकडे आहे, आपल्याकडे नाहीये. म्हणून हा एक मोठा डिफरन्स आहे भगवान आणि आपल्यामध्ये. ठीक आहे. ज्या लोकांना बुद्धी कमी असते, अल्पबुद्धी जे असतात, त्या लोकांना काय वाटतं की जीव हे भगवानांप्रमाणे म्हणजे काही शक्तिमान असतात म्हणून.
ओके. पण ते खरं नाहीये. ते म्हणजे ते चुकीचं आहे ते. श्रीमद भागवतम मध्ये ह्याचं वर्णन एका श्लोकामध्ये केलं. असे भरपूर श्लोक आहेत. ह्या श्लोकामध्ये अतिशय डायरेक्टली केलेलं आहे. तर त्याचा ट्रान्सलेशन बघूया आपण. हे भगवंत, जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. सिंपल आहे हे समजायला. परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत आणि असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. तिकडे आपल्याला कळून येतं की आपला इंडिपेंडन्स किती आहे आणि कृष्णाचा इंडिपेंडन्स किती आहे. त्यामुळे जी खरी मुक्ती जी आहे ना, हे समजण्यामध्ये आहे की भगवान आणि आपण ते महंत आहेत, आपण तुच्छ आहोत. ते ते सर्वे सर्व आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत. मग हे समजणं आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे आपण कृष्णाला शरण गेलं पाहिजे. त्याच्या आधिपत्याला शरण जायचं आणि त्या शरणागतीमुळेच कृष्णाच्या नियंत्रणाखाली आल्यावरती आपण परम सुखी होऊ शकतो. इकडे जे आपल्याला सुख मिळतंय हे सुखाचं एक मृगजळ बोलू शकतो आपण, पण ते खरं सुख नाहीये. कृष्णाने 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये पृथ्वीचं, ब्रह्मांडाचं वर्णन केलंय आणि त्यांनी सांगितलंय दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखाचं आलय आहे. हे ज्या घरी आपण बोलतो ना, हे ह्याच्या एक समुद्र म्हणजे पाण्याचं आलय झालं. त्याच्यामध्ये फक्त पाणी सापडणार आपल्याला, दुसरं काही बोलूच शकत नाही. ऊन वारा पाऊस तिकडे सापडणार नाही आपल्याला. तर हे संपूर्ण भौतिक जगत म्हणजे दुःखालय आहे. तर इकडे सुख शोधण्याचा प्रयत्न करूच शकत नाही आपण. इकडे सुख मिळण्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही आपण. तर कृष्ण इथे हेच बोलतोय की तुम्ही चुकीच्या सुखाला तुम्ही खरं सुख समजताय. जे खरं सुख आहे ते माझ्याकडे शरण येणं, माझी भक्ती करण्यामध्ये, माझ्याकडे येण्या, माझ्या परमधामामध्ये येण्यामध्ये आहे. आणि ह्या मुळेच आपण संपूर्ण सुखी होऊ शकतो. हरे कृष्ण. आता आपण इकडे स्टॉप करूया. आपण कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू, एक प्रश्न होता. बोला. चित्त तुम्ही सांगितलं, चित्त चित्त म्हणजेच कॉन्शियसनेस ना? चित्त म्हणजे मटेरियल कॉन्शियसनेस. चेतना म्हणजे खरी कॉन्शियसनेस. ओके. चित्त म्हणजे चेतना जेव्हा मटेरियल गोष्टींबरोबर रिलेट अप होते आणि ती मॅटरमध्ये मिक्स होते, मॅटरमध्ये गुंफून जाते, त्यावेळी त्याला चित्त म्हणतात. आपण बोलतो तुझं चित्त ठाऱ्यावर नाहीये. ओके. तर म्हणजे काय, तर तुझं म्हणजे मटेरियल गोष्टींकडे जास्ती लक्ष आहे, स्पिरिच्युअल गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष नाहीये. अच्छा, म्हणजे चेतना जेव्हा मटेरियल बरोबर मिक्स होते तेव्हा चित्त होतं असं म्हणता येईल. बरोबर. त्याचा आणि एक मग श्लोक पण आहे, मी आता तो विसरलो. भागवतमध्ये श्लोक आहे त्याचा. मी तो आठवला तर मी फॉरवर्ड करतो मी. आणि याचं प्लेसमेंट कसं आहे? जसं तुम्ही सांगितलं मन, बुद्धी, अहंकार, नंतर आत्मा, नंतर चित्त, हे कुठे येतं मग असं? चित्त आत्म्याची ही क्वालिटीच असते. ती आत्म्याबरोबरच असते, ती अशी वेगळी नसते. आपण कसं बोलतो, पाण्याची क्वालिटी म्हणजे काय? लिक्विड स्टेट. बरोबर. आपण विचारतो का की लिक्विड स्टेट पाण्याच्या वरती असतं का खालती असतं, असं नाही बोलत ना. ती कॅरेक्टरिस्टिक झाली पाण्याची. पाणी लिक्विडच असतं. तसंच चेतना ही आत्म्याबरोबरच असते, आत्म्याची ती क्वालिटी झाली. जेव्हा मटेरियल वर्ल्डमध्ये आपण येतो त्यावेळी ती चेतना जी आहे ती मटेरियल गोष्टींबरोबर मिक्स झाल्यामुळे त्याला ते चित्त म्हटलं जातं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. 6वा श्लोक बघूया. हं? आणि आता जरा तुम्हाला एक कसंच 2 गोष्टी जरा रिक्वेस्ट करतो तुम्हाला. शक्यतो तुम्ही आता प्रत्येक क्लास अटेंड करा, कमीत कमी 7वा अध्याय संपेपर्यंत तरी. ब्रेक नका करू, कारण भरपूर असे कॉन्सेप्ट आपण ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट,
आतापर्यंत तुम्ही जेवढं पण शिकलेलं आहात इधर भगवद्गीते थ्रू किंवा सोसायटी थ्रू किंवा जे पण लोकांच्या थ्रू शिकलेले वगैरे आहेत त्या बऱ्याचशा अशा कॉन्सेप्टची बऱ्याचशा अशा थॉट प्रोसेसचा ब्रेकेज होणार आहे इकडे, त्या तुटणार आहेत. हा, तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे की हे असं कसं, मी तर कधी हे ऐकलंच नव्हतं, हे खरं कसं शक्य आहे का. हा, हे असं तुम्हाला वाटणार आहे. पण बी प्रिपेअर्ड फॉर इट, आणि त्यामागे आपलं प्रॉपर रिझनिंग वगैरे पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, बरेचसे कॉन्सेप्ट तुमचे ब्रेक होणार आहेत तुमचे. द बी प्रिपेअर्ड फॉर इट. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम कृष्णा दंडवत प्रभुजी. प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्णा, थैंक यू सो मच प्रभु जी. Hare Krishna, Krishna